लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांवरच आता त्र्यंबकेश्वरमध्ये जीवघेणा हल्ला झालाय। वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर त्र्यंबकेश्वर येथे हा हल्ला झालाय। यामध्ये झी24 तासचे योगेश खरे, साम मराठीचे अभिजित सोनवणे तसंच पुढारी न्यूजचे किरण ताजने यांना यामध्ये मारहाण झाली आहे। किरण ताजने या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। पार्किंगच्या गाव गुंडांकडून ही मारहाण झाली आहे। या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करत हा ठेका रद्द करण्याच्याही सूचना दिल्या। बातमी घेण्यासाठी गेले असताना पत्रकारांवर हा जीवघेणा हल्ला झाला। यामध्ये पुढारी न्यूजचे किरण ताजने हे गंभीर जखमी झाले। नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आपण पाहतो या व्हिडिओमध्ये पत्रकारांवरच गाव गुंडांकडून कशा प्रकारे जीवघेणा हल्ला झालाय ते। यामध्ये छत्री, दगड तसेच लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करत पत्रकारांना जखमी करण्यात आले। या घटनेचा सर्व पत्रकार संघटनांकडून जाहीर निषेध केला जातोय। मात्र पत्रकारांवर होणारे असे हल्ले हे थांबणार कधी असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय। चाललो होतो, एंट्री केल्यानंतर तिथं पावतीवाले होते। योगेश सरांनी सांगितलं का प्रेसवाले जाऊ दे। योगेश सरांची त्याची शिवीगाळ झाली। योगेश सरांना त्यांनी मारलं। आम्ही सोडासोडी करायला लागलो। ते शिवीगाळ केली। 4-5 जण आले, मारायला सुरुवात केली। दगडाने मारलं। छत्र्या होत्या हातात, लाकडी दांडा होता एक, तो डोक्यात मारलं माझ्या। स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील, नाशिक।